आणि तू मध्ये जशी बोललीस की मित्र आपले 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड असतात, एक चांगले आणि एक वाईट. तर तुझे एवढे मित्र आहेत, तुझे जसे तू आता बोललीस 16-16 वर्षाचे मैत्रिणी आहेत तुझ्या, कॉलेजचे पण मित्र आहेत. तर मग त्या दोघांमध्ये डिफरन्शिएट कसं करायचं? एक कोण चांगला आणि कोण वाईट? वाईट सोडून दिले, वाईट मागे. आता मला वाटत नाही की वाईट लोकांना मी घेऊन चालतीये, कारण तुला माहिती जेव्हा आपल्याला मॅच्युरिटी येते ना, आणि लाईक जर तुझी वाईट वेळ आहे ना आणि तुला कळतं त्यावेळेस तुझ्यासोबत कोण उभं आहे, आणि जेव्हा मला खरंच कोणाची गरज आहे आणि मी त्याला जवळचं समजते, मी त्याला फोन करते किंवा मी त्याच्या समोर व्यक्त होते, माझं इमोशन बाहेर पडतंय आणि तो लाईक हा ठीक आहे ना, चालतं एवढं होतं, जो तुझं खरं आहे ना तो तुला समजवे. तो असं नाही बोलला अगं जाऊ दे चल एवढं तर होतं मला एक्सेप्ट आहे, लाईफ आहे भाई, अपडाऊन होणारच, आज चांगलं आहे माझं उद्या वाईटही होईल, पण त्या वाईट वेळेस जो माझ्या सोबत आहे तो माझा आहे, जो माझ्या सोबत नाही तो माझा नाहीये. आज माझ्याकडे पैसे नाहीयेत तरीही ती माझी खरी मैत्रीण असेल ती माझ्या सोबत राहील ना. मी म्हणते की माझ्याकडे अगं पैसे नाहीत आपण नको जायला आज बाहेर, मी आहे ना, मी करते खर्च, तेच मी दुसरीला बोलेल अगं पैसे नाही, ठीक आहे मग आम्ही जाऊन येतो, तुझ्याकडे आल्यावर जाऊ. ती तुझी रिअल फ्रेंड नाहीये, तिच्याकडे पैसे नसतील तरी तुला हेल्प करा उभी आहे, तर ती तुझी खरी मैत्रीण आहे. आणि तिच्याकडे असून सुद्धा ती द्यायला मोकळी नाही, तर तुझी फ्रेंड्सच नाहीयेत. चांगलं वाईट बोलशील तर आतापर्यंत असं नाही की माझ्या लाईफमध्ये अजूनही चांगलेच लोक आहेत, वाईट मागे सोडले बोलली तर 1-2 नमुने असतात जे चांगलं वागतात पण मागून, आणि ते माहिती आहेत मला. पण माझं असं आहे की मला नाती जपायला आवडतात, जेव्हा माझ्या इथे चढणार ना सोडून देणार, पण आता ठीक आहे चाललंय चालू दे म्हणून ठेवलेत मी. कॉलेज टाइम बोलशील तर मी एक्सपिरियन्स खूप वाईट घेतलेत, म्हणजे स्कूलचे फ्रेंड्स खरंच मला टचवूड मला खूप चांगले भेटलेत, की भले त्यांच्याकडे 4 आणे नसले तरी चालतील, ते मला सुखी ठेवू शकतात त्यांच्यासोबत फिरायला गेली तर. पण कॉलेजचे त्यांच्याकडे लाखोनी पैसे असले तरी ते मला देणार नाहीत. का माहितीये, कारण खूप कमी आहेत जे कॉलेजचे खरंच खूप चांगले भेटले आणि खूप वाईट भेटले. कॉलेज बोलशील कॅन्टीन मध्ये मी पडलेले असायचे. अरे इव्हन माझे सर, म्हणजे कॉलेजचे सर मला लेक्चरला सर असंच बसलीये, सारखं बसू नको, हे फक्त आत्ताची फ्रेंडशिप आहे, हे टवाळगे, तुला कोणी नाही त्यावेळेस हेल्प करणार ज्यावेळेस तुला खरंच गरज असेल. आणि हा त्यांचा शब्द मला पटला. आज झालं माझं कॉलेज संपलं, आता सगळ्या गोष्टी झाल्या, पण मी बघितलं कॉलेजचे फ्रेंड हाय बाय वाले असतात रे, आणि मी आजही बघते त्यांची काम असेल कॉल करतात, अरे थोडं गरज आहे कुठे आहेस. इव्हन असेही बघितले जे पैशांसाठी कॉल मेसेज करतात फक्त मला, काम लागलं की काम लागलं की त्यांना माहिती आहे ही देईल किंवा हेल्प करेल, पण मला माहितीये ना आता अरे हेल्प करून सुद्धा झाली रे, काय करून तर परत आले पण नाही, मी पण सोडून दिलं की जाऊ दे फ्रेंडच होते. पण त्यांनी, मी हे पण तुला सांगते, एक टाइम होता की माझ्या गँग सोबत फिरायला गेलीये आणि जर समज माझा सर्व्हर डाऊन आहे किंवा माझ्याकडे पैसे जात नाहीत, मी असंही ऐकलंय की देणार नाही पैसे, अरे मी दुसऱ्या क्षणी तुमचं चालू झालं दिलेत पैसे. आणि पैसा खरंच खूप खराब गोष्ट आहे, त्याने नाती खराब होतात, पण त्याने नाती खरी कळतात. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यात जेवढं चांगलं चालू तेवढं वाईटही चालू दे, त्याशिवाय तुम्हाला लोक नाही कळणार. आणि मैत्री ही तशीच आहे, मैत्री बोलतो की चांगला जवळचा कोणी नसतं, जेव्हा तुझी खरंच वाईट वेळ येईल ना, तू खरंच ते चांगले लोक जे बोलतोस ना ते 10 लोकांना घेऊन बसतो मध्ये, तुला खरंच कळेल त्यातले किती चांगले आहेत आणि किती वाईट आहेत. आणि वाईट लोक खूप जास्त असतात चांगल्यापेक्षा. 10तून असं बोलतात ना 100तून 10 चांगला भेटेल तुला, पण आता तर मी हे पण बोलेल 100तून 10, 10तून 2 पण मुश्किल एखादा भेटेल तुम्हाला, आणि तो तुमचा खरा फ्रेंड असेल. मी बोलतो असं की चांगली वेळ येण्यापेक्षा जास्त वाईट वेळ आलेला नेहमी बेटर असतं. म्हणजे एक वाईट वेळ ना आपल्याला लाईफ मध्ये क्लॅरिटी भेटते, आपल्याला काय करायचंय, कोणासोबत राहायचंय, कोणाचा हात पकडायचा आहे आणि कोणाचा हात सोडायचा आहे तेवढं कळतं. म्हणजे जेवढं आपल्या आयुष्यात चांगले वेळ येते तेवढा आपल्या वाईट वेळ पण आल्या पाहिजे आयुष्यात, ते आपल्याला खूप काही शिकून जातं. पण मी तर बोलेल, पर्सनली बोलेल तुमच्या सगळ्यांना, म्हणजे तुमची वाईट वेळ आली आणि जे खरंच तुमच्या वाईट वेळेस नाहीयेच उभे, नका विचार करू मागे पुढे की याने काय, सरळ सोडून द्या त्या लोकांना मागे, कारण ती लोक तुमचं वाईट व्हायची वाट पण बघत असतात आणि ही ती मज्जा बघत असतात. चालेल वाईट चालू जात, चांगली लोक तुझ्यासाठी खूप एफर्ट टाकतात. इव्हन मी असंही बघितलंय तुमच्या वाईट वेळेस तुमची चांगली लोक तुमच्यासाठी प्रार्थना करतील, पण तीच वाईट लोक टाळ्या वाजवतील. त्यामुळे वाईट लोक मागे सोडा, चांगली घेऊन चाला. हा, लाईफ मध्ये सगळ्यांना चांगली लोक भेटतील असं नाही, पण ज्या वेळेस भेटेल त्यावेळेस त्यांना एक्सेप्ट करा तुम्ही की खरंच तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि एवढा एक दिवस तुमच्या वाईट वेळ तुम्हाला कळेल, जे तुम्ही बोलता ना माझं BFF,
माझं खास, माझं क्लोज. अरे मी किती लोक बघितले त्यांचे. अरे मी तर असेही लोक बघितलेत ज्यांची भांडणं होतात, शिव्या देतात, परत एकत्र येतात. मग मला हे बोलायचं, जर तुम्ही एकत्र येणार ना, मग त्या माणसासाठी भांडणं झालीत म्हणून आपण त्या माणसाला वाईट नका ठरवू. आज मी अशा मैत्रिणी बघितल्यात की त्या भांडणं झालं एकमेकींना घाणेरड्या शिव्या आणि इतकं नॅशनल लेवलचं खाली बोलू शकतात ना, तास नंतर एकत्र होतात. पण मग तुम्हाला एकत्र व्हायचं तर तुम्ही त्याच्यासाठी वाईट का बोलता, जर ती तुम्हाला खरंच मॅटर करते आयुष्यात. मी तुला खोटं नाही बोलणार, आज मी ते बसले, माझी 16 वर्षाच्या मैत्री जेवढ्या आहेत त्यातली एक मैत्रीण, मी नाव नाही घेत, तुटली आहे. आम्ही एकमेकांसाठी, मी पर्सनल सांगते, मला कानावर पडतं ती वाईट बोलते, पण मी त्यासाठी कधी असं वाईट जास्त बोलत नाही. एखाद्या वेळेस मला खरंच राग आला ना तर मी बोलेल, पण आम्ही इंटरफेअर नाही करत लाईफमध्ये. समोरून गेलं तर आम्ही बोलत नाही. मी भाई तुला म्हटलं ना, मी एखाद्याशी चांगलं वागेल, तेवढंच चांगलं वागेल जोपर्यंत मला झेपतंय. जेव्हा माझे पेशन्स संपले ना, झालं माझ्यासाठी, तू ना हाय ना, तू समोरून गेलं तरी मी तुला विचारणार नाही की तू कोण आहेस, मॅटर नाही करत.